नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जो काही तुमचा 9 मार्च म्हणजेच आज जो काही तुमचा इंग्रजीचा पेपर झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो, याची आन्सर शीट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. परिपूर्ण उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, कारण याचे उत्तरपत्रिकेचं पीडीएफ मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. बट व्हिडिओमध्ये काही पासवर्ड्स असणार आहे, ते सर्व पासवर्ड्स तुम्हाला आम्हाला सेंड करायचे, तेव्हा तुम्हाला याच्या आन्सर शीटचं पीडीएफ देईल किंवा देण्याचा प्रयत्न करेल. अदरवाईज तुम्हाला आन्सर शीटचं पीडीएफ मिळणारही नाही. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 2024 ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 581 इंग्लिश तुमचा हा पेपर होता. आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नव्हतं किंवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नव्हतं, त्या विद्यार्थ्यांसाठी ही बॅड न्यूज आहे की आम्ही ज्या काही IMP दिलेले होतात ना, त्याच्यातील 90% IMPs आलेले होते. म्हणजे 90% पेपर परिपूर्ण आम्ही दिलेल्या IMPs मधील होता. ओके, जे आमचे सबस्क्रायबर्स आहेत, कमेंटमध्ये सर्वप्रथम सांगा तुम्हाला आजचा पेपर कसा गेलेला आहे, सोपा गेला, अवघड गेला, किती % पडतील, सर्व काही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की तुमचा कोणता क्वेश्चन राहिला किंवा किती % अटेम्प्ट केलेला आहे, किती गुण तुम्हाला मिळणार आहेत, सर्व काही तुम्ही कमेंटमध्ये लवकरात लवकर कमेंट करून सांगा, सोपा गेला, अवघड गेला. ओके, आणि विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला मोस्ट IMP क्वेश्चन्स तुम्हाला हिंदीचेही प्रोव्हाइड केलेले आहेत, त्याची व्हिडिओ तुम्हाला टाकलेली आहेत, तर ती व्हिडिओ देखील परिपूर्ण तुम्ही बघा. आता उत्तरे बघूयात. तुम्ही जसं बघू शकता 2024 N 581 आणि हा पेपर जो काय आहे, आता याची पूर्ण आन्सर्स आपण बघणार आहोत. ऍक्टिव्हिटी शीटमध्ये सेक्शन 1 ज्यामध्ये होतं लँग्वेज स्टडी, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 10 गुण होते. आणि क्वेश्चन 1 डू ॲज डायरेक्टेड, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट होतं कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लाईट होतं, जी मिसिंग होता. त्यानंतर होतं विद्यार्थी मित्रांनो फोकस. आणि बघा, फोकस हा शब्द मी तुम्हाला सांगितलेला होता, म्हणजे आम्ही जे काय IMP दिलं होतं त्यामध्ये होतं, तर यामध्ये ओ मिसिंग होता, ओ टाकलेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हॅबिट, यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आय मिसिंग होता, आय टाकलेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 4 मध्ये स्टिक, ज्यामध्ये सी मिसिंग आहे, सी टाकले गेलेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा होता पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकली ऑर्डर, म्हणजे पुढील शब्द जे काय तुम्हाला शब्द म्हणजे अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये वर्णक्रमानुसार तुम्हाला ते लावायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ट्रीज, बर्ड्स, गार्डन असं दिलं होतं. तर पहिला आहे बर्ड्स, त्यानंतर दुसरा आहे गार्डन, तिसरा आहे विद्यार्थी मित्रांनो रोज, आणि चौथा आहे ट्री. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरं होतं तुम्हाला ट्रूथ, ट्रबल, टेस्ट, ट्रीटमेंट. तर पहिला आहे टेस्ट, त्यानंतर दुसरा आहे ट्रीटमेंट, तिसरा विद्यार्थी मित्रांनो ट्रबल, आणि फोर्थ वाला आहे ट्रूथ. त्यानंतर तिसरा आहे पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पंक्च्युएट करायचं होतं. तर अशा पद्धतीने पंक्च्युएट केलेलं आहे का बघून घ्या. जर असंच केलं असेल परिपूर्ण मार्क मिळतील, अदरवाईज तुमचं चुकलेलं असेल तर 1 ते अर्धा गुण तुम्हाला तिथे देण्यात येईल. ओके, त्यानंतर चौथा विद्यार्थी मित्रांनो मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स इच युजिंग द लेटर्स इन द वर्ड. तर विद्यार्थी मित्रांनो ॲडव्हर्टाइजमेंट या शब्दापासून तुम्हाला कमीत कमी 3 अर्थपूर्ण शब्द, ज्यामध्ये 3 लेटर्स यायला हवे असे शब्द बनवायचे होते. तर पहिला आहे रिव्हर, त्यानंतर राईस, मेंटेन. तुम्ही कोणतेही बनवलेले असतील पण अर्थपूर्ण जर असतील तर तुम्हाला मार्क दिले जातील बोर्डाच्या नियमानुसार. जाऊया सेकंड पेजवरती, तर ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रिलेटेड वर्ड्स लिहायचे होते, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो स्टुडंट शब्द दिला होता. तर बाकीचे बघा, इथे क्लेवर दिलं होतं, क्लीन दिलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो यंग दिलेलं आहे आय थिंक. त्यानंतर इंटेलिजंट किंवा टॅलेंटेड दिलेलं आहे. त्यानंतर डल वगैरे दिला आहे, अगली वगैरे दिलेला आहे तुम्हाला. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला ते दिलं गेलेलं आहे. त्यानंतर 6वा आहे विद्यार्थी मित्रांनो कंप्लीट द वर्ड चेन ऑफ अ वर्ब, ॲड 4 वर्ड्स युजिंग बिगिनिंग विथ द लास्ट लेटर द प्रिव्हियस वर्ड, ज्यामध्ये ग्रो आहे, ग्रो, तर विद्यार्थी मित्रांनो लास्टला W येत आहे, तर राईट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लास्टला E येत आहे, तर इट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो टेल आणि लिव्ह. ओके, लाईव्ह, अशा पद्धतीने दिलं गेलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बीमध्ये डू ॲज डायरेक्टेड, ज्यामध्ये पहिलं होतं तुम्हाला अटेम्प्ट एनीवन, ज्यामध्ये एमध्ये आहे मेक अ मिनिंगफुल सेंटेन्सेस बाय युजिंग द फ्रेज, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो दिलं आहे तुम्हाला टू अफ्रेड ऑफ, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो इज फ्रायमिंग टू बी अफ्रेड ऑफ शॉकिंग अ टायगर. ओके, इज फिअरिंग, ओके, डॅश डॅश इज फिअरिंग, त्याने टू बी अफ्रेड ऑफ अशा पद्धतीने वाक्यात प्रयोग केलेला आहे. पीडीएफमध्ये तुम्हाला लक्षात येईल. ऑरमध्ये विद्यार्थी मित्रांनो ॲड अ क्लॉज ॲड करायचा होता, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो ॲड अ क्लॉज फॉलोइंग सेंटेन्सेस टू एक्सपांड मिनिंगफुली. जर तुम्ही हे करा किंवा हे करा, दोन्हीपैकी तुम्ही एक केल्या, वरचा आपण केला. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरं अटेम्प्ट एनीवन, ज्यामध्ये पहिला आहे ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मॅनेज, त्यामध्ये मॅनेजमेंट बनवलं आहे. त्यानंतर काइंडचं काइंडनेस त्याने बनवलेलं आहे. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ऑरमध्ये तुम्हाला मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मॅनेज, ही मॅनेज ऑल क्लास. ओके, किंवा तुम्ही असंही बनवू शकत होता अवर टीचर्स मॅनेज ऑल क्लास. ओके, त्यानंतर काइंड आहे, शी इज अ काइंडनेस गर्ल किंवा काइंडेस्ट गर्ल, अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता. सेक्शन 2 मध्ये विद्यार्थी मित्रांनो टेक्स्टाईल पॅसेज, आणि मी तुम्हाला सांगितलं गेलेल्या टेक्स्टाईल पॅसेजमधीलच एक इम्पॉर्टंटचा टॉपिक आलेला होता किंवा एक परिचित आलेला होता, ज्यामध्ये 2A मध्ये रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटी, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो द सन वॉज नाऊ असेंडिंग द स्काय, ब्लाझिंग ऑन द लेड्स अँड फेस्ड साऊथ बिकॉज नॉट इज द सीन्स प्रिव्हियस नाईटफॉल. ओके, स्टॉप द ब्लिंक. तर विद्यार्थी मित्रांनो कोणत्या चॅप्टरमधील होता, कमेंटमध्ये सांगा. तुमचा हा जो काही चॅप्टर आहे किंवा हा जो काही पॅसेज आहे हा कोणत्या चॅप्टरमधील होता, लवकरात लवकर कमेंटमध्ये सांगा. ओके, लवकरात लवकर कमेंटमध्ये सांगा. आय थिंक विद्यार्थी मित्रांनो मला तरी असं वाटतंय अँड एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड होता का? यस, असंच वाटतं की एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड, माझा एवढा बसते. बट कमेंटमध्ये सांगा कोणत्या चॅप्टरचा पॅसेज होता हा जो की स्क्रीनवर दिसतोय. तर विद्यार्थी मित्रांनो ट्रू ऑर फॉल्स सांगायचं होतं, तर पहिले 3 विधानं ट्रू होती आणि जे काही लास्टचं विधान होतं ते फॉल्स होतं. ओके, तर अशा पद्धतीने ते दिलेलं आहे. त्यानंतर पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये होतं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कंप्लीट द वेब कंप्लीट करायची होती, ज्यामध्ये होतं ॲक्शन्स ऑफ फॅमिली मेंबर्स. ओके, ॲक्शन्स ऑफ फॅमिली मेंबर्स, तर विद्यार्थी मित्रांनो हिज फादर, हिज मदर, हिज ब्रदर्स अँड सिस्टर अँड हिज. ओके, आय थिंक हिज फर्स्ट फ्लाईट जो काही तुमचा चॅप्टर आहे ना त्यामधील हा पॅसेज होता आणि त्यावरती काही प्रश्न आहेत. तर
वेब कंप्लीट करून दिला आहे, बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो A3मध्ये मॅच द वर्ड्स इन कॉलम ए विथ देअर मिनिंग्स इन कॉलम बी. तर यामध्ये पहिला आहे स्क्रॅप्ड. ओके, तर स्क्रॅप्डचं होतं सी सोबत म्हणजेच रब्ड सोबत. त्यानंतर दुसऱ्याचं होतं डोझिंगचं विद्यार्थी मित्रांनो ए सोबत म्हणजे स्लिपिंग लाईटली. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्लॅट्यूचं होतं डी सोबत म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो अ लार्ज हाय एरिया ऑफ लँड. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो फोर्थच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो व्हेट त्याचं बी सोबत शार्पन सोबत होत आहे. त्यानंतर जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डू ॲज डायरेक्टेड होतं, ज्यामध्ये पहिले दिलं आहे द साईट ऑफ अ फूड मॅडंट हिम डिडंट इट. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन टॅग ॲड करायचं होतं, ज्यामध्ये डिडंट इट करून दिला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. ओके, रिराईट द सेंटेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये लिहायचं होतं, ओनली हिज मदर हॅज लुक्ड ॲट हिम. त्यानंतर एपायमध्ये पर्सनल रिस्पॉन्स होता, राईट एनी 4 गुड थिंग्स दॅट युअर पॅरेंट्स टॉट यू. म्हणजे असे तो काही 4 चांगल्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या होत्या, जे तुमचे वडील तुम्हाला शिकवतात किंवा तुमचे घरचे तुम्हाला शिकवतात. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बीमध्ये तुम्हाला दिलं आहे रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. तुम्हाला पॅसेज दिलेला होता. आणि विद्यार्थी मित्रांनो आय थिंक लेट्स मार्च या चॅप्टरमधील हा चॅप्टर होता, कारण जस्ट मी थोडंसं वाचल्यानंतर मला लगेच लक्षात आलं. लेट्स मार्चच्या चॅप्टरमधील हा चॅप्टर होता, चॅप्टरमधील पॅसेज होता. सेंटेन्स दिलं होतं, हू सेड टू होम लिहायचं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो पहिलं जे होतं ते चाइल्ड लेबर रायटरला म्हणालेले होते, आणि दुसरं होतं चाइल्ड जे की रायटरला म्हणालेले होते. अशा पद्धतीने हू सेड टू होममध्ये चाइल्ड आणि रायटर एवढंच तुम्हाला लिहायचं होतं, मार्क तुम्हाला मिळून जातील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने परिच्छेद होता. त्यानंतर होतं कंप्लीट द वेब कंप्लीट करायची होती, ज्यामध्ये हॉली प्लेस फॉर प्रेयर्स, ज्यामध्ये टेम्पल्स होतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चर्च होतं, त्यानंतर चर्च होतं, त्यानंतर प्रेयर हाऊस होतं. त्यानंतर होतं विद्यार्थी मित्रांनो आय थिंक मॉसेजेस आहे. त्यानंतर जाऊयात पुढे, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो B3मध्ये राईट द डिस्क्रायबिंग वर्ड्स. ओके, डिस्क्रायबिंग वर्ड्स लिहायचे होते. त्यानंतर त्यामध्ये 1 वीक आहे, हॉली करण आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ग्रेटर ऑयलन्स आहे. त्यानंतर ग्रेट रिलिजन्स आहे. त्यानंतर B4मध्ये आहे डू ॲज डायरेक्टेड, ज्यामध्ये पहिला आहे हे आस्क्ड मी व्हॉट इज माय फॉल्ट. ओके, हे तुम्हाला रिराईट करायचं होतं, इनडायरेक्ट स्पीचमध्ये रिराईट करून तुम्हाला लिहायचं होतं. तर डीवाला करेक्ट आहे, ज्यामध्ये ही आस्क्ड मी व्हॉट हिज फॉल्ट ऑज. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेकंडमध्ये होतं तुम्हाला ही वॉज फोर्स टू किल हिज फ्रेंड्स अँड फॅमिली. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला यामध्ये इन्फिनेटिव्ह मी तुम्हाला सांगितलं होतं 2+वर जे असतं ते इन्फिनेटिव्ह असतं, तर टू किल हे यामध्ये इन्फिनेटिव्ह होतं. त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स व्हॉट विल यू डू इफ यू हँड पूर अँड नीडी चाइल्ड एक्सप्लेन. जर तुम्हाला एखादा गरजू विद्यार्थी सापडला किंवा एक गरजू बाळ सापडलं, तर तुम्ही काय कराल, तुमचं सोबत तुम्हाला लिहायचं होतं. सेक्शन 3 होतं विद्यार्थी मित्रांनो पोएट्री, ज्यामध्ये 10 गुण आहेत. क्वेश्चन 3 रीड द फॉलोइंग टांजा अँड डू द ॲक्टिव्हिटी, ज्यामध्ये पहिला आहे कंप्लीट द सेंटेन्स. आता पोएट्री विद्यार्थी मित्रांनो आय थिंक तुम्हाला पोएट्रीवरती जो काही क्वेश्चन होता, द वर्ल्ड इज माइन या कवितेवरील प्रश्न होता, आणि मी तुम्हाला सांगितलं होतं सर्व क्वेश्चन्स प्रिपेअर करून जा, PDF मध्ये दिलेलं होतं, एकदा चेक करा. जे विद्यार्थी सबस्क्रायबर्स आहेत एकदा चेक करा. त्यामध्ये पहिला विद्यार्थी मित्रांनो द पोएट सॉ अ लवली गर्ल ऑन अ बस. ओके, त्यानंतर दुसरा आहे द पोएट स्टॉप्ड टू बाय सम स्वीट्स. त्यानंतर तिसरं होतं द पोएट रिक्वेस्ट गॉड टू फॉरगिव्ह हिम. आणि विद्यार्थी मित्रांनो चौथं होतं द लवली गर्ल इन अ बस विअर अ क्रच. ओके, सर्वप्रथम तुम्ही जे काही चेक करून घ्या सर्व उत्तरे बरोबर आहेत की नाही. जाऊयात पुढे विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला कंप्लीट द वेब होतं द लॅड तर वॉज ब्लाइंड. त्यानंतर सोल्ड सम स्वीट्स. त्यानंतर सिम्ड स्क्रिप्ट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हॅड टू आईज. ओके, अशा पद्धतीने. त्यानंतर होतं विद्यार्थी मित्रांनो राईट एनी 2 पेअर्स. तुम्हाला रायमिंग पेअर्स लिहायचे होते, ज्यामध्ये चार्म हार्म त्यानंतर व्हाईन माइन अशा पद्धतीने होतं. त्यानंतर ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम, ज्यामध्ये तुम्हाला यू स्टार्ट डाईंग स्लोली पोएम आलेली होती, आणि तुम्हाला सांगितलेलं होतं मी लाईव्हमध्ये की यू स्टार्ट डाईंग स्लोली ही पोएम विचारली जाऊ शकते, 100% विचारली जाऊ शकते, तुम्ही प्रिपेअर होऊन जा. त्यानंतर 10वा विद्यार्थी मित्रांनो जसं की तुम्हाला अप्रिसिएशन नंतरचा तुम्हाला पुढील प्रश्न होता, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो टायटल आहे विद्यार्थी मित्रांनो यू स्टार्ट डाईंग स्टोरी नेम ऑफ द पोएट पाब्लो नेरुडा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो राईम स्कीम जी काय आहे फ्रिवर्स. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो फिगर ऑफ स्पीच, ज्यामध्ये लिटरेशन थीम सेंट्रल आयडिया. त्यानंतर सेक्शन 4 नॉन टेक्स्टाईल पॅसेजचा पार्ट होता. क्वेश्चन 4, ज्यामध्ये रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. ओके, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पॅसेज दिलेला होता नॉन टेक्स्टाईल पॅसेजचा, आणि त्यावरील काही गोष्ट, ज्या की पहिला होता कलाम अर्न अ डिग्री इन, त्याचा आन्सर दिला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो VRDO स्टँड्स फॉर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कलाम वॉज प्रोजेक्ट डायरेक्टर ऑफ SLV-3 द फर्स्ट सॅटेलाइट लॉन्च व्हिकल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 4मध्ये आहे कलाम सर्व ॲज लेक्चरर ॲट अ सेव्हरल युनिव्हर्सिटी. ओके, त्यानंतर जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे अब्दुल कलामवरती एक परिच्छेद दिलेला होता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंटवरती जाऊया, ज्यामध्ये तुम्हाला A2 कंप्लीट द वेब डायग्राम कंप्लीट करण्यासाठी सांगितली गेली होती. वेब डायग्राम कंप्लीट करून दिला आहे. पद्मभूषण, त्यानंतर पद्मविभूषण, त्यानंतर इंडिया गांधी आहे की इंदिरा गांधी आहे, आणि भारतरत्न अशा पद्धती अवॉर्ड रिसिव्ड ड्युरिंग हिज लाईफ. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे होतो तुम्हाला A3मध्ये फिल इन द ब्लँक्स बाय युझिंग सुटेबल फ्रेजेस वर्ड फ्रॉम द ब्रॅकेट, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मिस्टर गुनाजी हॅज सर्व्ड अ प्रिन्सिपल इन द विलेज. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो द स्टोरी माय एक्सपेरिमेंट्स विथ अ ट्रूथ इज द. ओके,
ऑफ महात्मा गांधी, ज्याचा आन्सर तुम्हाला लिहून दिलेला आहे त्याने. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे होतं तुम्हाला माय टीचर्स मूड टू इंग्लंड फर्दर स्टडीज. त्यानंतर ISRO सक्सेसफुली लॉन्च चंद्रयान-3 मिशन. त्यानंतर A4मध्ये डू ॲज डायरेक्टर, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कलाम रोट सेव्हरल बुक्स. ओके, त्यानंतर यामध्ये तुम्हाला फ्रेम WH क्वेश्चन करायचा आहे. WH क्वेश्चन बनवून दिलेला आहे. हाऊ मेनी बुक्स डिड कलाम राईट. ओके, त्यानंतर हा विद्यार्थी मित्रांनो ज्यामध्ये दुसरा आहे कलाम अर्न डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. त्यानंतर दुसऱ्यामध्ये आहे तुम्हाला बिंग्स सेंटेन्स विथ अ डिग्री इरोटफुल इंजिनिअरिंग वॉज अर्न बाय कलाम. ओके, त्यानंतर F5मध्ये पर्सनल रिस्पॉन्स होता. जे काही तुम्ही लिहिलं असेल मार्क तुम्हाला मिळून जाईल. तुमचा पर्सनल रिस्पॉन्स स्वतःचं मत होतं. समरी रायटिंग जे काही तुम्ही लिहिलं असेल तुम्हाला मार्क मिळून जाईल. फक्त जो काही वरील पॅसेज होता तो शॉर्टली लिहायचा होता. त्यानंतर सेक्शन 5 तुमचा रायटिंग स्किलचा पार्ट होता. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो लेटर रायटिंग होतं. लेटर रायटिंगमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की लेटर रायटिंगचे जे काही टिप्स आहे त्यापैकी 2 करा आणि मी सांगितलेल्यापैकी एक लेटर रायटिंग आहे. तुम्ही एकदा बघा. डेव्हलपिंग रायटिंग स्किल मी दिलेल्या PDF मध्ये होतं. आय एम मला 100% गॅरंटीड आहे की मी तुम्हाला दिलेल्या PDF मध्ये होतं हे. ओके, सो तुम्ही यावरती परिपूर्ण अभ्यास करून गेलेले होते आणि ज्या विद्यार्थ्यांनी केलं असेल मी सांगितलेल्या टिप्स अँड ट्रिक्स. आता व्हिडिओ आपल्याला खूप जास्त मोठी बनवायची नाही. तुम्ही तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही लेटर रायटिंगमध्ये ॲड्रेस वगैरे टाका. तुम्ही कमेंटमध्ये सांगा कोणी फॉर्मल लिहिलेलं आहे, कोणी इन्फॉर्मल लिहिलेलं आहे. ओके, पटकन कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणी फॉर्मल लिहिलं आहे आणि कोणी इन्फॉर्मल लिहिलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ड्राफ्टिंग स्पीच, ज्यामध्ये मी तुम्हाला मोस्टली सजेस्ट केलं होतं डायलॉग रायटिंग करा किंवा स्पीच रायटिंग करा. बट मी सांगितलं होतं तुम्हाला स्पीच रायटिंग करा, कारण स्पीच रायटिंगमध्ये तुम्ही तुमचे कला कौशल्य दाखवू शकता. प्रिपेअर डायरेक्ट फक्त डायरेक्ट तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो क्रमानुसार लावायचं होता. पहिलं होतं विद्यार्थी, दुसरं जे होतं ते पहिलं होतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चौथं होतं ते दुसरं होतं, तिसरं होतं ते तिसरं होतं आणि पहिलं होतं ते चौथं होतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कंप्लीट द डायलॉगमध्ये डायरेक्ट कंप्लीट करायचं होतं. तर सोहम म्हणतो यस, त्यानंतर सोहम म्हणतो वैभव रेड्डी. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो मोहन डू यू लाईक वॉच मूवीज. सोहम म्हणतो यस, विच मूवी इज युअर फेवरेट. तर वैभव रेड्डी तुम्ही जे काही टाकलेली असेल ते तुम्ही टाकू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो डायलॉग लिहायचा होता बेनिफिट्स ऑफ मॉर्निंग वॉक. ओके, मी तुम्हाला दिलेल्या PDF मध्ये होतं. त्यानंतर B2मध्ये स्पीच रायटिंग होतं. यू आर गोइंग टू पार्टिसिपेट इन इलोकेशन कॉम्पिटिशन अरेंज बाय युअर स्कूल लिव्हिंग बेटर लाईफ. ओके, आता तुम्हाला स्पीच रायटिंग करायचं होतं किंवा स्पीच रायटिंग ज्यांनी केलेलं असेल कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर होतं. नॉन वर्बल टू वर्बल करा किंवा वर्बल टू वर्बल तुम्हाला करायला सांगितलं गेलेलं होतं. तुम्ही जे काही केलं असेल कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ओके, पेपर कसा गेला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ओके, याचे आन्सर्स तुम्हाला दिल्यात स्क्रीनवरती स्क्रीनशॉट घेऊन टाका. बरोबर आहे का, नंतर चेक करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला न्यूज रिपोर्ट म्हणजेच रिपोर्ट रायटिंग करायचं होतं किंवा तुम्हाला डेव्हलपर स्टोरी करायचं होतं. त्यानंतर सेक्शन 6वरती जाऊया. ट्रान्सलेशनचा पार्ट होता, ज्यामध्ये तुम्हाला पुढील शब्द मातृभाषेत ट्रान्सलेट करायचे होते. ज्यामध्ये कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा, ह्युमॅनिटी म्हणजेच मानवता, त्यानंतर करेज म्हणजे धैर्य, प्रेयर म्हणजे प्रार्थना, ग्रेट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो महान, डस्ट म्हणजे धूक. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो होतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, ज्यामध्ये होतं रिमूव्ह युअर शूज आउटसाइड द लायब्ररी. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ग्रंथालयाच्या बाहेर तुमची चप्पल बूट बाहेर काढावेत. त्यानंतर डोंट टिअर द पेजेस ऑफ बुक. ओके, म्हणजे जे काही पुस्तक आहे त्याची पानं फाडून आहेत. कीप सायलेन्स इन लायब्ररी, म्हणजे विद्यार्थी मित्र ग्रंथालयामध्ये नेहमी शांतता ठेवावी. रिटर्न बुक्स विथिन 1 वीक, फक्त 1 हप्त्याच्या आत पुस्तके परत करावीत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अ फ्रेंड इज इंडीड. ओके, तुमचे चप्पल जे की दिलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जो काही गरजेच्या वेळी मित्र असतो तोच खरा मित्र असतो. त्यानंतर इट टेक्स टू क्वारल. ओके, याचं लिहिलेलं आहे एका हाताने टाळी वाजत नाही. ओके, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुमचा इंग्रजीचा पेपर होता. इंग्रजीचा पेपर बघितल्यानंतर मला तो खूप आनंद झाला, कारण मी सांगितलेल्या पेपरपैकी 80% जसाच्या तसा पेपर आलेला होता आणि ही आमच्यासाठी नक्की आनंदाची बाब आहे. ज्याही विद्यार्थ्यांनी अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कृपया करून तुम्हाला सर्वांना विनंती आहे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. पुढील व्हिडिओचे तुम्हाला मिळून जातील. हिंदी झालं, मॅथ 1 झालं, मॅथ 2, सायन्स 1, सायन्स 2, हिस्ट्री, जिओग्राफी सर्व विषयाचे मोस्ट एक्सपेक्टेड, मोस्ट रिपीटेड, मोस्ट IMP क्वेश्चन्स आम्ही अपलोड करणार आहे. त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. सर्वांना पुढील पेपरसाठी शुभेच्छा देतो. आणि ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण फेल होणार आहोत किंवा आपल्याला कमी मार्क मिळालेले आहेत, ज्यांना चांगले मार्क मिळालेले आहेत त्यांचं पुन्हा एकदा आमच्या पूर्ण टीमच्या वतीने अभिनंदन करतो. परंतु ज्यांना असं वाटतं की आपल्याला कमी मार्क्स मिळणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो नापास तर कोणी होत नाही. मी तुम्हाला एक पर्सनली टिप सांगतो की पुढील पेपरचा आता अभ्यास करा आणि आमच्या चॅनलवरून अभ्यास करा. म्हणजे आम्ही देतोय त्या IMP येत आहेत, तुमच्यासमोर रिझल्ट आहे. तुम्ही आमच्या सबस्क्रायबर्स विद्यार्थ्यांना विचारू शकता की आम्ही दिलेल्या प्रश्नपत्रिका डिक्टो 80% कॉपी झालेली होती, 80% बोलते. ओके, सो तुम्हाला सर्वांना विनंती आहे की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जितकं शक्य होईल तितकं अनेक विद्यार्थ्यांपर्यंत आपला चॅनल पोचवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब. ओके, भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीस पुढील पेपरसाठी ऑल द बेस्ट.